आपल्या हक्काचा आवाज, सत्य, निर्भीड, निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत रहा जय राष्ट्र न्यूज। हॉटेल टर्निंग पॉइंट मध्ये दरोडा, गाडीचा हप्ता फेडण्यासाठी घातला दरोडा। हॉटेल चालकावर हल्ला करून 12,300 रुपये लंपास, 24 तासात आरोपी अटकेत। मिरज म्हैसाळ रोड लगत असलेल्या हॉटेल टर्निंग पॉइंट येथे दरोड्याची घटना घडली असून हॉटेल मालकावर हल्ला करून रोख रक्कम 12,300 रुपये लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच मिरज शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात 4 संशयित आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी हॉटेल मालक प्रथमेश राजेंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। दाऊद नईम सलाती वय 20 शिक्षण, राहणार गुरुवारपेठ मिरज। आयान फारुख जमादार वय 20 राहणार गुरुवारपेठ वैरण बाजार मिरज। आकिब अली अकबर अली पठाण वय 20 राहणार लक्ष्मी मार्केट मिरज। सलीम अब्दुल भोकरे वय 21 राहणार बोलवाड रोड मिरज असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 1 विळा, 1 कोयता, 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे, उपनिरीक्षक निलेश कदम तसेच हवालदार राजेश गवळी, प्रवीण वाघमोडे, जाकीर हुसेन काझी, नितीन मोरे, श्रीकांत केंगार, स्वप्नील नायकोडे, दीपक परीट यांच्या पथकाने केले। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत। मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन। दिनांक 4/2/2026 रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉइंट बार मध्ये एक 4 इसम घुसून त्यांनी कोयता आणि खुरपे काय म्हणतात त्याला वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील 12,300 रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे। त्याबाबत गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रनिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं, गोपनीय बातमीदाराच्या माहितीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की ते 4 इसम आहेत, ते अशा ठिकाणी आणि आपण त्यांचा ताब्यात घ्यावे। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही हे अशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोयता, विळा आणि त्यांच्या 12,300 कॅश आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 92,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। पुढे तपास चालू आहे। पुढचा तपास PSI श्री मासाळे साहेब हे करत आहेत।